हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल इशिका पुणेकर. कसे तुम्ही सगळे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आज आहे अनंत चतुर्थी. तर आज आपण बाप्पाला निरोप देणार आहे, म्हणजे गणपती बाप्पाचं विसर्जन. पण त्याआधी आपण आज बाप्पासोबत करणार आहे फोटोशूट अँड रील शूट. तर आता वाजत आहे सकाळचे 9. तर टाईम माहीत नाही मला किती झाला आहे, पण मग आपण आता आरती करूया बाप्पाची आणि मग बाकीचं तयारी करू आणि लुक करू छान आणि मग फोटोज काढू आपण. ठीक आहे. हे बघा आमचे बाप्पा क्यूट आहे खूप. आरतीची तयारी करते, दिवा लावला आणि आईकडे हार बनवती आहे. आता बन घालत आहे गणपती बाप्पाला. गणपती बाप्पाला हे जास्वंदाचं फूल खूप आवडतं. पूर्वी प्रेम कृपा देवाची, सर्वांगी सुंदर उपशे नुराची, कंठी जळके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराज मूर्ती, दर्शन मात्रे मान स्वर्णी मात्रे मान कामना पूर्ती. जय तर गाईज, बघितलं तुम्ही आमचे बाप्पा कसे आहेत, किती सुंदर. 2 मिनिटं. तर गाईज, तुम्ही पाहिले आमचे बाप्पा फक्त आम्हाला ह्यावेळेस असं डेकोरेशन करायला टाईम नाही भेटला, कारण महालक्ष्मी आणि बाजूचं शेडचं काम आणि तसंच कॉलेज पण होतं. तर आज आहे गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस आणि आता आपण करणार आहे फोटोशूट आणि रील शूट. त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे मोदक, आपले उकडीचे मोदक करणार आहे. दाखवते तुम्हाला स्टार्ट समोर. तर गाईज, मी आता केसाचा माझा गुत्ता काढला आणि आता मी करणार आहे हेअरस्टाईल करते. काय करू हेअरस्टाईल? तर आता आम्ही घालणार आहे हा नेकलेस. आउटफिट हा नसेल, हा आउटफिट मला घागरा आहे. तर तो पण मम्मीने शिवलेला घागरा घालणार आहे मी. ही ज्वेलरी घालणार आहे आणि हे इयरिंग्स हे लावलेच लावून बाय चान्स पाहिजे. ही इयरिंग्स आणि ही हेअरस्टाईल बघा, 4 पदरी वेणी आणि समोर पटापटी केली आहे. आता मी माझं पुन्हा फायनल लुक दाखवते. गाईज, बघा माझा लुक किती छान दिसतोय. गाईज, माझे आता रील्स पण शूट करून झाले, ते पण बाप्पासोबत. आणि आता मी फोटोज पण घेतले, मी पोस्ट करणार आहे. आणि काय म्हणता, आता मी गणपती बाप्पासाठी थोड्या वेळाने उकडीचे मोदक बनवणार आहे. तर माझा लुक कसा आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि रील्स पण तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि बाकीचा ब्लॉग आता मी चेंज करते आणि बाकीचा ब्लॉग कंटिन्यू करूया आपण. ठीक आहे. आता आहे गणपती बाप्पाची शेवटची आरती. गणपती बाप्पाला आपल्याला आज निरोप द्यायचा आहे आणि मी उकडीचे मोदक न करता तळणीचे मोदक केले, कारण टाईम कमी होता. तर आपण अजून लगेच आरतीला स्टार्ट करू. गणपती बाप्पा मोरया. तर गाईज, आता झालेली आरती. बघा आमचे बाप्पा, आणि बाप्पाला आता आम्ही निरोप देणार आहे. बघा गुलाल पण दाखवतो. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. माझं बाबा आहे. थोड्या वेळाने आम्ही येतो आहे, पण पाऊस चालू आहे सध्या, तर पावसामुळे थांबलो आहे. आरती झाली आहे, मोदक पण झाले, मोदक मी केले.
अजून काय वाईट वाटतंय आज खरं. पप्पाला म्हणजे आणायच्या दिवशीची गडबड. आणायच्या दिवशी आमचा गणपती बाप्पा आय थिंक संध्याकाळी 7:30ला झालं. तुमच्यासोबत तुम्हाला तर माहिती आहे रात्र झालं होतं. आम्ही ह्या टायमालाच गेलो होतो आणायला गणपतीला 5:30च्या वेळेस. पण आता काय टाईम होतं आहे बघा, 6:10 होत आहे. आणि आता बाप्पाला निरोप द्यायचा विहिरीत. कॅरी बॅगमध्ये टाकते ना मी. हे आता हे ही एक माळ आणि ही एक माळ. ही माळ मोठी झाली गणपती बाप्पाच्या हातात होती आणि ही गळ्यात होती. आणि मागच्या वेळेस जो बाप्पा होता त्यांच्यासुद्धा हे दोन्ही आम्ही आलटून पालटून घालायचे. आणि ही मोठी असल्यामुळे घालता येत नाही मला, म्हणून ही घालायची. मागच्या वर्षी बाप्पाची आठवण पण आहे, ह्या वर्षी बाप्पाची पण आठवण आहे. पुढच्या वर्षी लवकर यायचं आहे बाप्पा. मी खूप मिस करणार आहे बाप्पाला, खूप. कारण एक म्हणजे मला ह्यावेळेस ना गणपती कधी बसला आणि कधी उठतोय असं कळतच नाही आहे. म्हणजे किती लवकर दिवस गेले. एक तर धावपळ महालक्ष्म्यांची त्यांची किती, खरंच ना. बाप्पाला घरातच ठेवते. यावेळेस बाप्पा छान होता पण डेकोरेशन करायला टाईम नाही भेटला. ती खंत राहीन माझ्या मनात. बाकी बघा आता मी तिथे फळं वगैरे काढलेत. हे विहिरीत टाकून द्यायचं. हे वस्त्रमाळ बाप्पाच्या गळ्यातलं पण विहिरीत टाकून द्यायचं. दानवं सगळं मी केलं होतं. आणि इथे खडा नव्हता बाप्पाला. स्टार्टिंगला तुम्ही बघू शकता, पहिला जे व्हिडिओ आहे का त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की इथे खडा नव्हता. तर मी हा खडा आणि मोरपीस घरी रेडी केलं होतं. सगळं माझ्या लक्षात राहणे. ही मोदक इनोवेशन ट्रांसफॉर्मिंग टैलेंट अगरबत्ती मेरा अनमोल दासे स्पेशल पार्टनर फोड JSW यूनिवर्सिटी एकदा फोड. बँकिंग पार्टनर SBI आहे का पाणी? एव्हरी इंडियन असोसिएट स्पॉन्सर धोतीओ आजच रात्री उभं फुटलं का? सोडवण्यास मदत करते. प्रोडक्ट ऑफ सिंथिको. TV9 मराठी एकमेव. सूरज क्या हुआ? दिनों से इनके जोड़ों का दर्द बहुत बढ़ गया है। आपको चाहिए सिर्फ अमृत नोनी ऑक्टो प्लस। ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। अमृत नोनी ऑक्टो प्लस. देखील आपल्याला समृद्धी आणि समृद्धीचा आशीर्वाद देतील. पर्यावरण व वातावरणीय बदल एसेंस नहीं विक्रम चला. टीम में ढेर सारी असली इलायची जो दिखे. अर्धा लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला, गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. वाह, छान. आज तुमची लेख पण आली आहे. गणपती बाप्पा मोरया. लवकर या. मी येऊ का बिना चपलीचे? इकडे बघ मम्मी, इकडून ये. इकडून दोन्ही साईडनं. बरं तू पण तू बऱ्या. चल इकडे ना. पाण्यात चल लवकर. ते वस्त्र माळ काढू दे त्याच्यातली. भैया सर. हाँ हे पाणी इकडलंच येते, आपल्याला नाही टाकू देत ते. समोरून घेऊ का गणपतीचं?
गणपती बाप्पा मोरया. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. गाडी टाकायची. बोल ना. फ्रेंड्स, आता गणपती बाप्पा उठला. आताच मी तुम्हाला दाखवलं आपल्या गणपती बाप्पाचे इतके निर्दयपणे उचलतात आणि दाखवलं. आम्ही आता एवढं सगळं पूजा वगैरे करतो, एवढं करक्षतेने आणतो, हे लोक निर्दयपणे दाखवतात. अजिबात नाही मला आवडलं. युट्यूबला चॅनल आहे बरं का. चॅनल आहे युट्यूबला चॅनल आहे. माझं नाही, दीदीचं आहे. इशिका पुणेकर म्हणून. हा. थोडीशी राहिले सबस्क्रायबर मॉनिटाईज व्हायला. 5 मिनिटं हो चालेल. उतरा होय महाप्रसादाचा कार्यक्रम. चल मध्ये. छोटा तालाब विहीर, ते मोठे गणपती तिकडे, छोटे गणपती इथे. विसर्जनाची सोय केली छोटे गणपती. शूटिंग ते होते ना.